अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुस्लिम तरुणी 2 मित्रांसह मुंबईतून पायी अयोध्येला निघाली। शबनम शेख असं तिचं नाव आहे। रमणराज शर्मा आणि बिनीत पांडे या मित्रांसोबत ती अयोध्येला पदयात्रेनं निघाली। मालेगाव शहराबाहेर मुंबई आग्रा महामार्गावर ते पोहोचले असता स्थानिकांनी त्यांचं स्वागत केलंय। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुका दौऱ्यावर आल्या असता त्यांनी वालचंद नगरमधील क्रिकेट मैदानाला भेट दिली। तिथे सुप्रिया सुळे यांनी बॅट हाती घेत फटकेबाजी केली। नाशिकच्या खोरीपाडा गावात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी नृत्य केलं। आदिवासी बांधवांसोबत आपल्या समाजाच्या जुन्या परंपरांमध्ये समरस होत झिरवाळ उत्सवात सहभागी झाले। त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे। नांदेडमध्ये दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणं आढळली आहेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सौम्य लक्षणं असल्यानं दोन्ही रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलंय। पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा जुना व्हेरियंट आहे की नवा हे तपासण्यासाठी ते सॅम्पल्स जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे देशात 100हून जास्त रुग्ण सापडले। त्याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना टास्क फोर्स पुन्हा स्थापन करण्यात आलाय। डॉक्टर रमण गंगाखेडकर या टास्क फोर्सचे प्रमुख असणार आहेत। कोरोनासाठी लागणारी औषधं, रुग्णालय, ऑक्सिजन व्यवस्था या सगळ्यांचाच टास्क फोर्स आढावा घेणार आहे। ऑनर किलिंग सारखे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच पोलीस बंदोबस्त असलेली सुरक्षागृह उभारणार आहे। आंतरजातीय तसंच आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना या ठिकाणी निवासासोबत पोलीस सुरक्षा दिली जाणार आहे। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सुमारे वर्षभर या ठिकाणी जोडप्यांना राहता येईल यासाठी नाममात्र शुल्क आकारलं जाणार आहे।